नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चमचमीत असा लेफ फिश फ्राय। मच्छीच्या दुकानामध्ये तुम्ही अशा प्रकारचा लेफ फिश किंवा सोल फिश बघितलेला असेल। आकाराने अगदी चिप्पट असा असतो आणि याच्या स्किन ही आपल्याला काढून टाकायची असते। आता मी ज्यांच्याकडनं मासे घेतले त्यांच्याचकडनं ही फिश साफ पण करून घेतलेले। हे बघा, या फिशच्या वरची संपूर्ण अशी स्किन काढून टाकलेली आहे आणि हे फिश मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर हा फिश साफ केल्यानंतर असा दिसतो आणि याचा जो काटा आहे हा एकदम सेंटरला असतो आणि त्याच्या साईडला छोटे छोटे बारीक असे काटे असतात, त्यामुळे हा फिश खाण्यासाठी अगदी सोपा आहे। हा फिश खाण्यासाठी अगदी उत्तम असा चवीचा आहे आणि अगदी डेलिकेट असं याचं टेक्स्चर आहे। आता या फिशच्या मॅरिनेशनसाठी मी इथे एक लिंबाचा रस घेणार आहे, 1 चमचा आला लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। लिंबाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही कोकमचं आगळ जरी टाकलं इथे तरी छान चव लागते। अगदी साधं सोपं मॅरिनेशन आहे, तरीसुद्धा या फिशची चव अगदी भन्नाट लागते। नक्की करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्ही करून बघितली असेल तर तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। सर्व मॅरिनेशनचं साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे। हे सर्व मॅरिनेशन फिशच्या प्रत्येक साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो त्या फिशमध्ये आतपर्यंत मुरेल। याच पद्धतीने हे सर्व मॅरिनेशन या फिशला लावून घेतलेलं आहे आणि अर्धा तासासाठी या फिश असेच ठेवलेले। चला फिश फ्राय करायला घेऊया। तव्यावरती तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे। तेल छान व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तेल फिरवून तव्याला सगळ्या बाजूंनी तेलाचं एक कोटिंग तयार करून घ्यायचं आहे। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण कोटिंगची तयारी करूया। तर फिशच्या कोटिंगसाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। या दोन्ही गोष्टीमुळे आपला जो फिश आहे हा एकदम कुरकुरीत असा होणार आहे। फिशच्या कोटिंगच्या साहित्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून फिशचं कोटिंग जे आहे ते सुद्धा रुचकर असं लागेल। आता फिशला या पिठाचं कोटिंग व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ झटकून टाकायचं आहे आणि या तव्यावरती फिश हा एका साईडने व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचा आहे। साधारणतः 3 ते 4 मिनटामध्ये हा फिशचा एक साईड एकदम छान क्रिस्पी अशी होते आणि मग त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने हा फिश पुन्हा तळायचा आहे। आता माझ्या तव्यावरती एका वेळी 3 फिश बसलेत, म्हणून मी या तिन्ही फिशला व्यवस्थित तळून घेते। मंद गॅसवरती मी फिश तळायला घेतलेले आहेत। आता एक साईड व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला दुसऱ्या साईडने हा फिश तळून घेते। हे असं केल्यामुळे आपला जो फिश आहे तो छान क्रिस्पी आणि कडक असा होतो आणि त्याचं कोटिंगसुद्धा निघत नाही। क्रिस्पी आणि कुरकुरीत असे लेफ फ्राय तयार झालेले आहेत। चला आता त्याची प्लेटिंग करूया। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा।